ए, धर. वाडप्पा. दाखव काय केलं. धर. दाखव. हे बघ हे व्हाईटनर त्याच्यामध्ये धर ना तुझ्याकडे चेहरा नाही. तू काय करतो रे. आमच्या पाठीमा पोलीस आहे बरं का. अजिबात काही कुठं करायचे नाही. एका कापडाच्या बोळ्यामध्ये ते ओततात आणि त्याचा वास घेतात. त्याने त्यांना नशा चढते. हे करणारे खूप लहान लहान मुलं असल्यामुळेच मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता काही दिवसापूर्वी आमच्या खबर भारत या न्यूज चॅनलवर आम्ही एक बातमी केली होती. त्याच्यामध्ये एका व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलाला आम्ही पकडलं होतं. तो एका जो रस्त्यावर झोपलेल्या गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि खबर भारत हे माझं दुसरं एक न्यूज चॅनल आहे. त्या न्यूज चॅनलवर आम्ही त्याच विषयाची बातमी केली. 2-3 दिवसानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील ही बातमी व्हायरल झाल्यानंतर कोणीतरी त्यांच्या कानावर तो विषय नेला. म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांनी व्हाईटनरची नशा करणारे मुलं असा सुद्धा उल्लेख केला आहे. बोलताना ते असं बोलले की महाराष्ट्रातले सगळे भिकारी तर शिर्डीत गोळा होतात. पण त्यांची ती शैलीच आहे, ती एक स्टाईल आहे त्यांची बोलण्याची. किती वय तुझं किती रे. 12. दाखव. तू चांगलं सांगू राहिली. हे ना हे बंद करून टाका. आता काय होणार आहे 2-3 दिवसात आहे ना पोलीस व्हाईटनर तिकडे लावणार यांना पकडायला चालू करणार आहे. खूप धोका पत्करावा लागतो असे व्हिडिओ बनवण्यासाठी. मारी पण मानाव घेतलं बस. हा सगळा धोका पत्करून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवतो. तुम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला मारून या मुलांकडे अशा प्रकारच्या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे हत्यारं असू शकतात. यांच्याकडे ब्लेड वगैरे असतात. यांना कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर ब्लेडचे वार करून पळून जातात. नमस्कार मित्रांनो, माझ्या अमोल कोते ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शिर्डीमध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. जे लहान लहान मुलं आहेत 10-12 वर्षाचे, ते व्हाईटनर आणि एक स्टिक फास्ट नावाचं एक सोल्युशन येतं जे काही वस्तू चिटकावण्यासाठी वापरलं जातं. प्लास्टिक किंवा रबर वगैरे चिटकावण्यासाठी स्टिक फास्ट नावाचं एक सोल्युशन वापरलं जातं. त्यामध्ये घातक अशा प्रकारचे रसायनं असतात आणि त्याचा वास घेतल्यानंतर एक प्रकारची नशा चढते. तर शिर्डीमध्ये ही एक समस्या मोठी निर्माण झालेली आहे की लहान लहान मुलं जे 10-12 वर्षाचे आहेत हे अशा प्रकारच्या व्हाईटनर आणि ह्याच्या सोल्युशनचा वापर करून नशा करतात. एका कापडाच्या बोळ्यामध्ये ते ओततात आणि त्याचा वास घेतात. त्याच्याने त्यांना नशा चढते. आणि हे करणारे खूप लहान लहान मुलं असल्यामुळेच ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता काही दिवसापूर्वी आमच्या खबर भारत या न्यूज चॅनलवर आम्ही एक बातमी केली होती. आणि हा जो माझा ब्लॉगचा चॅनल याच्यावर सुद्धा तो जो किस्सा जो घडला आमच्या बरोबर तो आम्ही या चॅनलवर सुद्धा टाकला होता. त्याच्यामध्ये एका व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलाला आम्ही पकडलं होतं. तो रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही बघितलं की तो एका जो रस्त्यावर झोपलेल्या गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि आम्ही त्याला अचानक जाऊन पकडलं आणि त्याचा व्हिडिओ बनवून या चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि खबर भारत हे माझं दुसरं एक न्यूज चॅनल आहे. त्या न्यूज चॅनलवर मी त्याच विषयाची बातमी केली. ती बातमी केल्यानंतर 2-3 दिवसानंतर नगरचे माजी खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कानावर तो विषय गेला. म्हणजे तो जो व्हाईटनरच्या नशेचा जो विषय, ती बातमी व्हायरल झाल्यानंतर कोणीतरी त्यांच्या कानावर तो विषय नेला आणि त्यांना सांगितलं की शिर्डीत अशी समस्या आहे म्हणून. आणि त्यांनी त्यावर एक स्टेटमेंट दिले. एका भाषणामध्ये बोलताना ते सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की शिर्डीमध्ये जे गरीब भिकारी, त्यांनी भिकारी असा उल्लेख केला. आणि त्या बातमीमध्ये त्यांनी म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांनी व्हाईटनरची नशा करणारी मुलं असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर हे लोक शिर्डीत येतात, ज्यावेळेस नवीन नवीन शिर्डीत येतात त्यावेळेस त्यांचं जे उदरनिर्वाह आहे तो साईबाबाच्या भोजनालयावर चालतो. कारण तिथं कोणत्याही प्रकारचं तिकीट लागत नाही, ते पूर्णपणे मोफत आहे. तर त्या साईबाबा भोजनालयावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही दिवसात ते इथं सेट होतात, काहीतरी काम धंदा करू लागतात, थोडेफार पैसे मिळवतात. पण त्या पैशाचा वापर ते घरी न करता अशा नशाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करतात. आणि जेवायला तर फुकटच मिळतं. जे कमवलेल्या पैशाचा नशेसाठी वापर करतात आणि खाण्यासाठी साईबाबा भोजनालय. तर असं एक समीकरण इथं तयार झालेलं आहे. आणि यावर त्यांनी स्टेटमेंट दिलं की जर तिथं काहीतरी तिकीट लावलं, 20 रुपये, 25 रुपये, 10 रुपये काहीतरी तिकीट लावलं, तर जे लोक त्या आधारावर शिर्डीत येतात भीक मागण्यासाठी, तर त्यांना थोडासा अटकाव होईल. आणि जे खरे भक्त आहेत, ज्यांना साईबाबांचा प्रसाद पाहिजे असो, ते लोक तिथं जाऊन जेवतील. आणि जे डोनेशन येतं, जे अन्नदानासाठी डोनेशन येतं, त्याचा वापर इतर ठिकाणी शिक्षण वगैरे अशा क्षेत्रामध्ये केला जाऊ शकतो. तर त्यांनी बोलताना एक शब्द वापरला की महाराष्ट्रातले, कारण त्यांची ती शैलीच आहे, ती एक स्टाईल आहे त्यांची बोलण्याची. बोलताना ते असं बोलले की महाराष्ट्रातले सगळे भिकारी तर शिर्डीत गोळा होतात. भिकारी म्हणजे त्यांचा उल्लेख आहे, त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता भिकारीच. साई भक्तांना ते भिकारी बोलले नाही. परंतु काही मीडियावाल्यांनी चुकीच्या पद्धतीने हेडलाईन टाकली आणि त्याचा तो विषय धचा म झाला आणि तो विषय वेगळ्या वळणाला गेला. आणि जे काही तथाकथित आपले सोकॉल्ड नेते आहेत, ज्यांना खूप चिंता आहे, अशा लोकांनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आणि ते साई भक्तांनाच भिकारी बोलले अशा प्रकारची टीका करायला त्यांच्यावर सुरुवात केली. त्यानंतर काही मीडियावाले सुद्धा भक्तांच्या अशा प्रकारच्या बाईट घेताना दिसले की
सुजय विखे बोलले की शिर्डीत सगळे भिकारी गोळा होतात आणि ते साई भक्तांनाच बोलले आणि अशा प्रकारचं भक्तांना सांगून त्यांच्याकडून सुजय विखेच्या विरोधात बाईट घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि हा विषय वेगळ्याच मार्गाला घेऊन गेला. आता हा झाला विषय. मग मी जी बातमी केली होती आणि जो व्हिडिओ केला होता त्या व्हाईटनर घेणाऱ्या मुलाचा, तर माझ्या थोडं लक्षात आलं की ही समस्या बाजूला राहिली आणि वेगळाच विषय ते चालू झालेला आहे. मग मी गावात शोध घेत फिरलो. वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणारे, व्हाईटनरची नशा करणारे, दारूची नशा करणारे, अशा प्रकारचे लोक मी शोधत फिरलो आणि खूप जण मला सापडली. त्याच्या फुटेज मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि एक लहान मुलांची टोळी सापडली, म्हणजे 5-6 जण होते. त्याच्यातले 3-4 जण पळून गेले, 2-3 जण पळून गेले आणि 4 मुलं माझ्या हाती लागले. त्या 4 मुलांना मी घेऊन बसलो, त्यांना विचारलं व्हाईटनर विषयी, का नशा करतात वगैरे. आता मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि मित्रांनो, तुम्हाला एक मी विनंती करतो का अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला, अशा प्रकारचे गोष्टी तुमच्या समोर आणायला खूप डेअरिंग करावी लागते. या मुलांकडे, अशा प्रकारच्या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे हत्यारं असू शकतात, यांच्याकडे ब्लेड वगैरे असतात. यांना कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर ब्लेडचे वार करून पळून जातात. अशा घटना खूप घडलेल्या आहेत शिर्डीमध्ये आणि हा सगळा धोका पत्करून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक नक्की करा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्या लाईक व्हिडिओमध्ये कायमचा राहील. आणि शेअर पण करा, जेणेकरून जनजागृती होईल. तर खूप मेहनत करावी लागते, खूप धोका पत्करावा लागतो असे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी मी तुमच्या समोर आणत राहील. आता जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा मी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ दाखवतो. पहा, विचार करा आणि हे ठरवा की सुजय विखे जे बोलले ते योग्य होतं की अयोग्य होतं. तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. हे काय रे इथे? हे काय? ठीक आहे, काय करू राहिले तुम्ही इथं? काय करू राहिले? जे टिळे लावायचा धंदा करताय का? कोण इथं काऊन एवढं कॉपच्यात बसले? बसला असतो. थांबणार आहे का रे? इकडे हे चालू कर. काय करू राहिले इथं? मावळ बघत होतो. व्हाईटनर आहे का जवळ? नाही नाही, यो पोरगा आणि तो काळा पोरगा. तो कोण पळाला रे? बाबा यो पोरगा तो काळा पोरगा पितो. हा वास बीस घेऊन पा. कोण कोण पेत? तेव्हा दाखव काय तुझ्याकडे. तर दाखव. थांबतो. हे बघ, हे बघ, हे व्हाईटनर याच्यामध्ये धर हे. धर ना, तुझ्याकडे धर ना. चेहरा नाही. तू काय करतो रे? मी काहीच नाही करत. आमच्या पाठीमागे पोलीस आहे बरं का, अजिबात काही कुठाने करायचे नाही. तू काय करतो रे? बस ना, थांब ना, काय मारून राहील मी तुला. बस इथं. मारत नाही, माहिती मला पण बस बस, मला सांग फक्त काय काय करताय तुम्ही. बरं सांग, काय करताय तुम्ही व्हाईटनरचं? मला माहिती. काय रे काय? मी काय माहिती. व्हाईटनर का बरं वाढतं सांग ना. ते तर मी तोय तू आणि कोण? साया कोण पेत रे? कोण कोण पेत? यो आणि तो एक पोरगा पाहायला ते तो कुठे तो का ते आता कुठे गेलते? आणि ह्यो पेतो. आता यार ते मटेरियल कुठे तुझं? पट्टी राखी बघत साया. अरे आता होतं ना ते. तुमच्या समोर किती खोटं म्हणतो. मावास एक मिनिट, भांडण नका करू. तुम्हाला काही पोलिसांच्या ताब्यात बिब्यात देत नाही मी. मावास घेऊन घाबरू नका, मला फक्त सांगा. तुम्हाला इथूनच सोडून देतो. का बरं पितो रे व्हाईटनर? मग का बरं वडीतो तू? त्याचा वास कमवून घेतो. सांग ना. हे बाळा, व्हाईटनरचा वास का बरं घेतो? काय होतं तुला त्याच्याने? हा मला सांग. व्हाईटनर कमवून वडीतो तू, का बरं वास घेतो व्हाईटनरचा? मी नाही घेत. अरे आता तुझ्या अंगातून वास येऊ राहिला बरं. ते मुलं घेते. कोणते? ते दोन पडले ते. ते 2 पळले ते घ्या त्या. आणि कुठून आणता तुम्ही? मी नाही आणत, तेच आणून देते कुठून तरी. तुला आणून देते. मग तू बी वडतो का? का बरं वडतो? काय होतं आणून वडल्यावर? दिलं त्याच्यामुळे. अरे पण वडल्यावर काय वाटत? त्याचा वास घेतल्यावर काय वाटत? एकदम अशी झिंग येते का? आणि मग काय करता तुम्ही ती झिंग आल्यावर? झोपून घेताय का? मग सांग ना. त्याला माहिती. अरे या बा, ऐका, घाबरू नका. या व्हाईटनरनी आहे ना तुमचीच लाईफ बरबाद होणार आहे भाऊ. बर का? आमचं काहीच याच्यात जाणार नाही. मावास घेऊन पा. मी पेतोय का?
आता मी तुमच्या समोर मी बघत होतो नव्हतं मोबाईल याला विचारा. तू मोठा आहे ना, हा. वय किती तुझं? 19 आहे. 19 आहे. हा. 18च्या पुढे आहे तू, म्हणजे मोठा आहे. हा हा पोरगा किती वय रे तुझं? तुझं किती रे? 12. 12. आता हा लहान पोरगा तूच सांगू राहिला तो व्हाईटनर वडील, हा मग तू याला समजून का नाही सांगत? मित्र आहे ना तू त्याचा. तुम्हाला सांगू का, मी याला किती समोर सांगितलं ना, तो कोणाचाच नाही ऐकत, त्याच्या आई बापाच नाही ऐकत, मला का ऐकणार? तोंडा विचारून घ्या, तोच पाहतो पोरांना. आता तुझ्या खिशात आहे का? की चेक करून घ्या, आवाज घ्या वाटतं. हे बघा. आता तुझ्या खिशात काय? काहीच नाही. तो ते बोळा कुठे गेलतो आता कापडाचा? हा, आता इकडून निघलं खिशातच होतं ना तुझ्या. आता पाहिलं सर, दाखव. अरे बाप. याच्यात ते सोल्युशन टाकलेलं आहे, व्हाईटनर नाही. घे ना ते दाखव. सोल्युशन आहे ना, तूप 20 रुपयाची भेटते का? कुठून आणते? त्या मुलाला माहिती. अरे यार असं काय लय. तो पळाला तोच त्याला माहिती ना. आता ते चरस गांजा थोडी राव, दुकानात भेटत असेल ना कोणत्या तरी. त्याला माहिती ना मामा. चिट पैसे राहतं ना ते. मग कुठं भेटत सांग ना. खरंच नाही माहित मला मामा. तो कोणता पोरगा पळाला तो? तो खाली बाजारातला. कुठं राहतो तो? बाजारात कुठं तरी राहतो मला नाही माहित. आणि तू कुठं राहतो? मी कालिका नगर. कालिका नगर मध्ये राहतो. आणि आई बाप घरी. त्यांना माहिती तू सोल्युशनचा वास घेत बसतो म्हणून. कशा मी असं घालतो. त्याच्या आई बापाने सांगितलं ते सोडत नाही ते पोरगं. आता हे अख्ख्या गावात तूच तुझ्या हाताने खिशातून काढलं ना, बरोबर ना? त्या मुलांनी दिलं त्या माहिती. त्या मुलांनी दिलं मी टाकलं तुझ्या खिशामध्ये नाही ना? बरं मी तुला काही मारला बिरला का आता? नाही ना? तू चांगलंच सांगू राहिलो. हे ना हे बंद करून टाका. आता काय होणार आहे, 2-3 दिवसात आहे ना पोलीस व्हाईटनर टिळे लावणार, यांना पकडायला चालू करणार आहे. तर चालेल, तुमची इच्छा. तर तुम्ही हे कुटाने परत करू नका कधी. हा, आणि तो पळून गेला तर अजून किती पोरं आहे तुमचे असे मित्र? इकडे घाबरू नका, काहीच नाही करू, बस इथं. याचा आवाज घ्या. तू बी वडीतो व्हाईटनर? नाही, काय वडीतो मग? काहीच नाही. अरे कस काय काही नाही राव, मला वास येऊ राहिला. आता पळायला तर चान्स नाही, तिकडे बी पोरं उभे, इकडे पोरं उभे. आता इमानदारी सांगा फक्त. मग काय नाही बोलत. हा, मग काय नाही बोलत. तुझ्या खिशात काय काय निघाला आता? जे निघन तेवढं तुमचं. आता इथूनच पळाला आता. पोरण पैसे आलं. घाबरू नको. चंदनचा डब्बा आण रे तिथलचा मा. अरे असेल तुझा चंदनचा डब्बा. कुठं राहतो तू? सांग ना कुठं राहतो? मला नाही माहिती. तिकडे आहे ना पोरं. पळ बिळू नका उगाच धर. आता तुमच्या समोर मी काय पळू सर आता आवाज घे. बस ना, काऊन घाबरू राहिला? मग आता बस पाय मोकळे सोडून बस. हे काय आता याच्यात खिशातून बोळा निघला याच्या. मला त्या पोरानं दिलं. तू नाही घेतला का त्याचा वास बिस्किट? हे घेतला का रे यांनी? सांग ना तू. कोणाच्या बऱ्याच वास? नाही यांनी व्हाईटनरचं घेतो ना. हा घेतो ना. यो घेतो ना. आता हे बोळा बी याचा. तुम्हाला सांगू का, आता यो एक आणि यो एक पेत होते. तुम्हाला खोडं वाटतं का? तो आता आमच्या लहान पोरगा तो नव्हता पेत. हे त्याचं नाव सांगू. तो कोणाला विचारा, त्याला सुद्धा विचारा मामा. तुला माहिती का तो पेतो म्हणून? ह्याला विचारा. पेतो का रे? हा, ते आवाजावरून कळत ना. आवाज घेऊन पहा. तुझा कुठं वास घेऊ मी आता? अरे तुझ्याकडे काही का? यो एक पोरगा. तुझे आई बाप कुठे? आई वडील कुठे तुझे? ते काय काम धंदा करते? काम धंदा काय करते आई बाप? हा, खाली याच्यात बोल. मिस्त्री काम करतो. तू शाळेत नाही जात का? जातो ना, पहिले जातो, आता सोडून दिली. कधी सोडून दिली? आताच सोडली. त्याची टोपी घालायची. जवळ येऊन बोल. तू जाय रे, तू काही कामाचं नाही आमच्या. जाऊ दे, तू बोगस आहे. ये रे बोल, तू काही सांगूच नाही. ए, जाऊ नको देऊ त्याला, तिथंच थांब, पळू नको. अरे बस, तुला काही करणार नाही, आम्ही निघून जाणार आहे आमची व्हिडिओ शूटिंग काढून. आता सांग, तू शाळेत का म्हणून जात नाही? मी आता शाळा सोडून दिली सर. कोणत्या शाळेत जात होता? आपलं हायस्कूल मध्ये. साईनाथ हायस्कूल मध्ये. आणि वडील काय करते तुझे? मिस्त्री काम. आई काय करते? आई घरी जुनं भांडे. आणि भाऊ बहीण आहे तुला? कोणी? हा, किती भाऊ आहे, किती बहीण आहे? एक बहीण आहे, एक भाऊ आहे, आम्ही तिघ. आणि किती कमवतो तू याच्यामध्ये टेळे लावून? 200-300. 200-300 रुपये रोज कमवतो का? काय करतो पैशाचं? घरी देतो. घरी देतो, बाकी कुठं खर्च नाही करत? नाही. आणि तू बी टेळेला येतो ना रे? तू काय करतो पैशाचं? काय करतो पैशाचं? मी का काहीच नाही. मी टिके लावतो, घरी देतो. घरी देतो.
आणि सुलोशन नाही मला नको लोक सुलोशन कोण आणून देत तो मुलगा म्हणजे फ्री मध्ये नाशा होती का तुझी मग तोच मुलगा आणून देतो. किती भेटत ती 20 रुपयाला तो मुलगा बनतो. आता आहे तू बाईक तुझ्याकडं नाहीये तो मुलगा आहे का तो पळून गेला. हम्म. पण हे बोळा तर तुझ्या खिशात होता ना रे सांग ना पटकन त्यांनी माझ्याकडे दिलता ठेवायला. त्यांनी ठेवायला दिला म्हणून तू ठेवून घेतला का तू वापरला नाही आता हा तर तुझा मित्र आहे सांगू राहिला आवडी तो म्हणे चला जा आता आहे ना परत या कुठाने करू नका व्हाईटनर बिटनर ओढू नका गरज असेल पैसे कमवायची तर कमवा पण हे व्हाईटनर बिटनर ओढू नका 2-3 दिवसांनी ना पोलिस सुटणार आहे धारायला पोरांना सापडू नका फक्त तुम्ही कशामध्ये चला आणि तू मोठा आहे ना रे भाऊ आपण सर तुला तुला देतील जेलमध्ये टाकू आपण त्यांना किती सांगितलं तुम्ही काय करू सर नाही, हा 19 वर्षाचा आहे हा. तो डायरेक्ट जेलमध्ये जाईल यांच्यामुळे तू बी जेलमध्ये जाशील ह्यो आणतो सगळ्यांना ह्योच पाचतो विचारून घ्या कोणाला बी. ए, तुझं नाव सांग रे दीपक राजू वानखेडे तू कुठं राहतो इकडे कुठं मी कालिकानगर राहतो पालिका नगरला कोणत्या गल्लीत राहत सांग मी कालिकाला दुसऱ्या गल्ली जातो म्हणजे कसं आता तू 19 वर्षाचा आहे हा मी तुझा चेहरा बी दाखवायला टेन्शन नाही आम्हाला पोलीस बरोबर उचलायला येतील घरी हा कोते गल्ली आहे आपलं काय नाव आहे का त्यांच्या रूम मध्ये राहतो मी पत्र्याच्या रूम मध्ये राहतो का आणि हे पोरं तर म्हणून राहिले आता हे लहान लहान पोरं इकडून येणार समोरून तुम्ही अहो आता तुम्हीच वाज घेऊन पण आता त्याच्या कोण पाशी पेताय बसा. कोण नाही आता तुम्ही सांगा मी अंदाज असतो इकडून आता ये तू. तुमचं आता मी आम्हाला आणतो बिनतो बरं का मामा येऊ आता वास आला नसेल मला अरे एक इकडून बस एक इकडून बस दोघं दिसतील ना कोण कोण देतं आणून तुम्हाला वाईट हवा ह्यो बी पाचतो हा देतोय का ह्यो बी आणतो ह्यो एक आणतो आणि तो एक अजून एक पोरगा. लोणे मारी बघ मा नाव घेतलं बस हवा मामा साया? धमकी देतो धमकी देतो त्याला विचार मारावीरच नाही रे कोणाला. त्याला विचार आता तुम्ही तुमच्या आधी यायच्या आधी तुम्ही ना, गेल्याच्या नंतर आम्हाला मारण येऊ यो आणि तो एक कृष्णा आम्ही तिघ जण इथं बसत पहिलेच हॉटेल वाल्याला विचारून घ्या आम्ही तिघ मोबाईल बघत असतो तुम्ही आले मोबाईल बघत नव्हतो मी ये मागून आले ये पेत बसले एक इकडून बसला एक इथून बसला यो इकडून बसला यो इथून बसला काय मी खोटं नाही म्हणत आठलाच पोलीस स्टेशनला मी आता बोलून पण पेत ते होते याला विचारा आता हे दोघं माझ्यासोबत सोबत आता तुम्ही बोला ना पण ते दोघं म्हणून राहिले ना तू पाच तू आणून देतो म्हणून अहो मग आता हे खोटं बोलणारच आता सर तुम्हाला आता काय रे खोटं तुम्ही आता तुम्ही आता तुम्हाला तर काय धरून आता तुम्ही येणार विचार करा नाही, पेतो कोण आहे काहून खोटं बोल राहिले वास कोण खोटं नाही देतोय? बोलत मामा तो देतो का हा आता मला हे बघा. किती पैसे घेतो तो 100 रुपये कशाचे काय आणून देतो ते काहीतरी आणून देतो नाही का एक बॉटल मध्ये बॉटल मध्ये अशी अशी चपटी बॉटल व्हाईटनर पाहिलं सर आता पांढरं ना हा आणि ते दुसरं काय टूप कायची ती स्टिकचे टूप राहते स्टिक फास्ट हा बरोबर ते वापरतोय का आता पाहिलं सर तू कालिका नगर मध्ये कुठं राहतो रूम मध्ये रूम मध्ये नाव काय सांगितलं तू दीपक राजू वानखेडे दीपक राज वानखेडे राजू वानखेडे दीपक राजू वानखेडे ना हा बरं. आधार कार्ड काय ऐकतोय खिशात आता? आता कशात नाही सर मला नाही का नाही सर मोबाईल नाही फोटो नाही सर नंबर आहे भाऊ. कशाचा म्हणजे मोबाईलचा सांग बरं मोबाईल नंबर मोठ्याने 90 21 29 ठीक आहे करकट बस झालं चला ना तर बघितला मित्रांनो व्हिडिओ काय वाटतंय आपल्या घरात पण अशी 10-12 वर्षाची मुलं असतील या मुलांकडे पाहून काय वाटतं विचार करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी भरपूर वेळेस पाहिलंय माझ्या व्हिडिओजला 60-65 हजार पर्यंत व्ह्यूज जातात पण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं चॅनलला सबस्क्रायबर आहेत 2-3 हजार आणि व्ह्यूज असतात 60-65 हजार तर खूप लोक असे आहे की सबस्क्राईब न करताच व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब करा मला पण हिंमत येते मला पण असं वाटतं की माझ्या मागे कोणतरी आहे माझ्याबरोबर सपोर्ट आहे लोकांचा आणि मला अशी व्हिडिओ बनण्याची हिंमत मिळते तर सबस्क्राईब करा कसं वाटलं काय तुमचे विचार आहे सुजय विखेंविषयी काय विचार आहे आणि ही जी समस्या आहे याच्याविषयी काय विचार आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जनजागृती व्हावी म्हणून शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हाच विषय घेऊन किंवा वेगळा विषय घेऊन धन्यवाद जय हिंद वंदे मातरम